मित्रांनो नमस्कार. नुकताच 12वीचा रिझल्ट आपला जाहीर झालेला आहे व बऱ्याच जणांना पुढे 12वी नंतर बरेचसे करिअर ऑप्शन दिसत आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे फार्मसी. परंतु आपल्या समाजामध्ये फार्मसी म्हणजे एक मेडिकल स्टोअर पुरतच मर्यादित आहे असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. व फार्मसी का निवडावं, कसं निवडावं, त्याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, येणाऱ्या AI टेक्नॉलॉजीमुळे फार्मसीवर काय परिणाम आहेत, फार्मसीमध्ये करिअर केलं तर तुम्हाला कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत, सॅलरी किती मिळतात, असे बरेचसे क्वेश्चन्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. हेच क्वेश्चन जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे इथापे इन्स्टिट्यूट फार्मसीचे प्रिन्सिपल प्राध्यापक गिरी सरांना. तर जाणून घेऊया फार्मसीबद्दल त्यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार. फार्मसी म्हटलं की सर फक्त लोकांच्या नजरेत येतं की एक मेडिकल स्टोअर. तर फार्मसी क्षेत्र फक्त मेडिकल स्टोअरपर्यंतच मर्यादित नसून त्याचा जो पसार आहे किंवा मग त्याच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या का हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घेऊशी वाटत आहे सर. बरोबर आहे तुमचं. आता ॲक्च्युली त्याच्याकडे बघताना फार्मसी हे फक्त मेडिकल स्टोअर आहे कारण ते जनरल तुम्हाला दिसतं म्हणून तुम्ही त्या दृष्टीने पाहता. परंतु अभ्यासाचा विषय असा आहे की त्या मेडिकलमध्ये अवेलेबल असलेले मेडिसिन्स आल्या कुठून आणि त्या मेडिसिन डॉक्टरांपर्यंत पोहोचल्या कशा, डॉक्टरने ते चिठ्ठीवरती लिहिल्या कशा, ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे ते म्हणजे फार्मसी. जर त्याचा स्कोप बघाल तुम्ही तर फार्मसी हे रिसर्चमधून पहिली सुरुवात होते. कोणताही रोग असेल त्याला डॉक्टर फिजिशियन्स काय करतात, निदान करतात, त्याच्या डायग्नोसिस टेस्ट घेतल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे याच्यावरती फार्मसिस्ट जे आहे ते रिसर्च करतात. कोणत्या टाईपच्या मेडिसिन्स, कोणत्या टाईपचे कॉम्बिनेशन्स, कोणत्या टाईपचा डोस आपल्याला त्या मेडिसिनमध्ये वापरायचा आहे याचा अभ्यास केला जातो. मग त्याच्या मल्टिपल फेजेस असतात आणि त्या फेजेस झाल्यानंतर मग तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केला जातो. फार्मसी फक्त एवढंच बनवत नाही, ते शिकवायलासुद्धा फार्मसीज रिस्पॉन्सिबल असतं. जसं की डॉक्टरांनी ती मेडिसिन लिहावी, मेडिकल स्टोअरवाल्यांनी ती मेडिसिन तिथे अवेलेबल ठेवावी, हे काम करण्यासाठी मार्केटिंग जो पर्सन असतो, तर आमच्या फील्डमध्ये आम्ही त्याला मार्केटिंग पर्सन्स नाही म्हणत, आम्ही त्याला म्हणतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. जेणेकरून तो त्या पर्टिक्युलर डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या कंपनीच्या बनलेल्या त्या मेडिसिनविषयी नॉलेज देतो आणि त्या मेडिसिन्स कशा दिल्या गेल्या पाहिजेत, त्या मेडिसिन दिल्यानंतर जर काही झालं तर त्याला उपचारासंदर्भात कोणत्या मेडिसिन अजून दिल्या जातील याविषयी ते शिकवतात. हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा फक्त एक मार्केटमधला एक जॉब आहे. जे तुम्ही मेडिकल बोललात त्या मेडिकलला जोडून नुसतं मेडिकलच नाही तर ह्या मल्टिपल अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. जसं जसं तुम्ही डीपमध्ये बघाल तर आपल्याला त्या हळूहळू कळेलच. म्हणजे साधारणतः आपल्याला फक्त मेडिकल स्टोअर दिसतं म्हणून आपल्याला असं वाटतं, आपल्यालाच काय सगळ्यांनाच असं वाटतं की फार्मसी म्हणजे फक्त एक मेडिकल स्टोअर आहे. बरोबर. पण त्याच्याही पलीकडे जाऊन फार्मसीमध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे. म्हणजे एखादं आजार तयार झाल्यापासून किंवा मग त्याचं निदान करण्यापर्यंत ते मेडिसिन मेडिकल स्टोअर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार्मसी झालेला विद्यार्थी किंवा जो मनुष्य आहे तो त्याच्यामध्ये लागतोच. बरोबर आहे. सर मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की फार्मसी क्षेत्राचं महत्वही खूप महत्वाचं आहे. हो. कारण फार्मसी क्षेत्राला आज आपण म्हटलं तर मरणच नाहीये. जोपर्यंत मानव किंवा कोणताही सजीव जिवंत आहे त्यांना फार्मसीची गरजच आहे. हो. त्याप्रमाणे या फार्मसीचं क्षेत्र जे आहे ते तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का की म्हणजे काय महत्व आहे याचं. फार्मसीचं महत्त्व इतकं आहे की सर आज जसं तुम्ही वनस्पतींमध्ये बघाल, ज्या तुमच्या आज शेतात पिकणाऱ्या ज्या काही फळभाज्या आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही जरा बघितलं तर तुम्हाला कळेल की हायब्रिड झालेलं आहे. एक जनरल नियम आहे, आम्ही फार्मसीचे हा जनरल नियम पाळतो. लँड टू लँड प्लांट प्रॉपर्टीज आर व्हॅरिड. म्हणजे जमीन जशी बदलेल तशी त्या पर्टिक्युलर वनस्पतीची सुद्धा प्रॉपर्टीज काय होतात, बदलतात. साहजिक आहे, त्या भागामध्ये त्या वनस्पतींसारखंच जे काही मटेरियल आपण बनवतो ते खाऊनच आपलं शरीर डेव्हलप होतं. बरोबर. वनस्पतीसुद्धा त्या सेलनी बनलेल्या असतात आणि आपलं शरीरसुद्धा सेलनी बनलेलं असतं. ज्यावेळेस ह्या सेलचा आपण अभ्यास पाहतो तर मनुष्याचं शरीर ज्या सेलनी बनलेलं आहे पूर्वी वेगळं होतं, नंतर वेगळं झालं. जसं मॉडिफिकेशन तुमच्या अन्नामध्ये चालू आहे तसं शरीरामध्ये मॉडिफिकेशन चालू आहेत. पण मग प्रत्येकाचं शरीर त्या पद्धतीने त्याला टॉलरेट नाही करू शकत आहे. मग कुणाला वेगवेगळ्या पद्धतीचे आजार हे उद्भवत आहेत. आणि सध्याचं जर का मार्केटमध्ये थायमॉइड बघाल तर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे तरी बोलतं चालू आहे. आणि हे आपल्याला वाटतं की जेनेटिक आहे म्हणून झालं किंवा पोल्युशन आहे म्हणून झालं. नाही, हे तुमच्या रेग्युलरच्या खाण्याच्या ज्या मेथड्स आहेत ह्या बदलल्या म्हणून झालं.
मग जर तुम्ही फार्मसीकडे बघाल तर आम्हाला या सगळ्या बारीक बारीक गोष्टींना विचारात घ्यावं लागतं. सर 12वी झाल्यानंतर लोक म्हणजे मुलं जे आहेत विद्यार्थी ते फार्मसी हा विषय किंवा मग ही ब्रँच चूज करतात. हम्म. तर 12वी झाल्यानंतर फार्मसी ही ब्रँच चूज का करावी, हा पाथ का निवडावा, आणि तो निवडायचा असेल तर कोणता मार्ग असावा की त्याला म्हणजे योग्य मार्गदर्शन घडेल, हम्म. की आज बऱ्याचशा लोकांना फार्मसी म्हणजे डीपमध्ये नॉलेजच नाहीये. बरोबर तर आहे. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल आमच्या माध्यमाने तुम्ही? फार्मसी हे क्षेत्र असं आहे सर की फार्मसीला तुम्हाला औषधं जे आहेत हे तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया ही शिकावी लागते. तयार करणं हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावरती रिसर्च करणं हा वेगळा कन्सेप्ट आहे. 12वी झाल्यानंतर तो विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या स्पेसिफिक ग्रुपनी सुद्धा फार्मसीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याला धरून सुद्धा तो ॲडमिशन घेऊ शकतो. कारण फार्मसी एकमेव अशी चांगली फील्ड आहे की जी पॅरामेडिकलमध्ये येते, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोघांचं कॉम्बिनेशन बघायला भेटतं. ज्याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंटचा वापर करून औषधंही बनवायची आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्युमन बॉडीचा अभ्यास करून त्या ह्युमन बॉडीसाठी ती औषधं बनवायची आहेत. मग 12वी झाल्यानंतर त्यांना जनरली जर बघितलं तर प्रत्येक स्टेटच्या स्वतःच्या CETच्या एक्झाम्स असतात. मग ती CET दिल्यानंतर 12वीचे मार्क आणि CET याच्या धरून त्यांना फार्मसीच्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन्स घेता येतात. हे जे फार्मसी आहे हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रन करतात. युनिव्हर्सिटी भरपूर आहेत, परंतु मेन जे आहे ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, ज्याचा सिलेबस थ्रूआउट इंडिया सेम आहे, तो कुठंच चेंज होणार नाही. फक्त युनिव्हर्सिटी बदलेल, कॉलेजेस बदलतील. मग त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाचा प्रयत्न कराल तर तुम्हाला फार्मसीचा एकमेव असा हा कोर्स आहे की जो तुम्हाला ऑल इंडियामध्ये सेम सापडेल. म्हणजे जो काही कोर्स आहे तो ऑल इंडिया सेमच आहे, युनिव्हर्सिटी कुठली असो, हो हो कॉलेजेस कसे असो, हो, म्हणजे कुठले कॉलेजेस घेतले तरी कोर्स तुमचा सेम सेमच असतो. कारण सिलेबस आमचा सेम आहे. अच्छा, प्रत्येक सिलेबस काउन्सिल जी असते, जसं की मेडिकलचं बघाल तर त्याला मेडिकल काउन्सिल असते, इंजिनिअरिंगचं बघाल तर त्याला AICT असते, ओके. तसं फार्मसीला PCI असते, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. मग तिन्ही सगळीकडे सिलेबस मात्र सेम ठेवलेला असल्यामुळे, कारण शेवटी त्यात तुम्ही बोलू तर शकत नाहीत, कारण मनुष्याचे शरीर ते शरीर आहे. म्हणजे आता एक 12वी झालेला विद्यार्थी आहे, हम्म. त्यांनी 12वी झाल्यानंतर मग डी फार्मसीला ऍडमिशन घ्यावं की बी फार्मसीला घ्यावं, हो, हे आता खूप महत्वाचे हो, प्रश्न आहेत सर. हा एकदम छान प्रश्न आहे. डिप्लोमालाही तो व्यक्ती घेऊ शकतो ॲडमिशन आणि डिग्रीलाही. मग डिप्लोमाला घेतलं तर थोडंसं त्याचं जे प्रोफेशन आहे ते मर्यादित येतं, ज्याच्यामध्ये लायसन्स घेतलं की तो मेडिकल स्टोअर वगैरे ओपन करू शकतो. परंतु डिग्री जर केलं तर त्याला मल्टिपल जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. जसं की डिग्री बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर त्याला लायसन्सही भेटतं, तो त्याचं मेडिकलही टाकू शकतो, तो त्याचा होलसेलचा बिझनेसही करू शकतो. जर का करायचंच असेल तो स्वतःची स्मॉल स्केल फर्मसुद्धा ओपन करू शकतो. त्या व्यतिरिक्त तो इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी अशुरन्स, क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन ह्यासारख्या जॉबला तो आरामात जाऊ शकतो, जिथे त्या मेडिसिन्स बनवल्या जातात. त्या व्यतिरिक्त मग गव्हर्नमेंटचा जॉब जर बघाल तर गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी त्याला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन्स असतात आणि त्याची जी डिग्री असते. जसं डिप्लोमाचं जर तुम्ही म्हणाल तर त्यांना मग त्या एक्झामिनेशन्स नाही देता येणार ना, कारण गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी तुम्हाला डिग्री ही कंपल्सरी असते. म्हणजे ज्याला फक्त शॉर्ट पिरियडसाठी फक्त आपलं मेडिकल स्टोअर टाकणे आणि हे रन करणे, तर ते डिप्लोमा फार्मसी करतात. तोही चांगलाच अपॉर्च्युनिटी आहे, कारण बऱ्याच जणांचं काय होतं की ॲडमिशन भेटत नाहीत. मग ॲडमिशन भेटत नाहीत म्हटल्यानंतर मग काय केलं पाहिजे, तर मग डिप्लोमा केल्यानंतर चांगले मार्क जर पडले तर त्यांना डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. ओके आमचा डिप्लोमा फक्त 2च वर्षाचा असतो ओके. आणि डिग्री 4 वर्षाची असते. त्याच्यामुळे हे 2 वर्ष झाले की त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. म्हणजे रेग्युलरपेक्षा तो फक्त 1 वर्षाने मागे पडतो. जर बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं तर सीईटीचा क्रायटेरिया असतो का सर? हो, बी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं की तो CET द्यावीच लागेल आणि प्रत्येक स्टेटमध्ये त्यांची CET असते. त्या CET दिल्यानंतर त्यांचा ज्या एनरोलमेंट होईल कॅप राऊंडमधून त्यांचे ॲडमिशन्स कॉलेजला होतात. म्हणजे जर सीईटी मध्ये मार्क कमी पडले तर त्या तर मग मुलाने कॉलेजचे प्रेफरन्स बदलतो. अच्छा. मग जसं जसं तुम्ही कॉलेजमध्ये पण कसं असतात, काही रिसर्च कॉलेजेस स्टँडर्ड कॉलेज असतात, काही कॉलेजेसमध्ये रिसर्चला जास्त प्राधान्य देतात, काही कॉलेजमध्ये फक्त जस्ट इंडस्ट्रियल वर्कआउटसाठी देतात प्राधान्य, काही एंटरप्रिनरशिपला प्राधान्य देतात की जिथं ते स्वतःच्या पायावरती उभं करून बिझनेस करण्यासाठी करतात. अशा पद्धतीने
त्या कॉलेजचे आपण सिक्वेन्सेस टाकतो आणि मग त्या सिक्वेन्सेस टाकल्यानंतर काय होतं, मार्क त्या मुलांना त्या ठिकाणी अडथळा बनतात. आणि जरी ऍडमिशन नाही झालं तर तेच मुलं ऍडमिशन सीईटी मिळून नाही होते, मार्क्स कमी असल्यामुळे ते बीला घेऊन 2 वर्षाचा कोर्स करून परत डिग्रीला येऊ शकतात. बरोबर. मग त्यांची डिग्री ती त्यांना करता येते. फक्त 1 वर्षाचा एक लॅकुना पडतो. परंतु मग हा बिझनेस चांगलाच आहे की डिप्लोमा केला आणि मेडिकल स्टोअर वगैरे स्वतःचं ओपन केलं किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आज बऱ्यापैकी डिप्लोमा फार्मसीची मुलं जातात. छोट्या छोट्या फर्म्स आहेत. ऑनलाईन डॉक्युमेंटेशन नावाचा प्रकार खूप मोठा झालेला आहे, कारण मेडिकलला ते कंपल्सरी आहे. तर त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या फर्म आहेत जिथं त्यांना डी फार्मसीची गरज असते आणि ते कंटिन्युअसली, आणि ह्या क्षेत्रामध्ये जॉब वास्ट वॅकन्सीज आहेत. फक्त त्या विद्यार्थ्याला करता आले पाहिजे. म्हणजे जॉबची ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. हो हो हो. सर, फार्मसी झाल्यानंतर गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आज आपल्या इंडियामध्ये उपलब्ध आहे? फार्मसी झाल्यानंतर डिग्री कोर्स झाला, डिप्लोमा झाला, त्याच्या पुढचं क्वालिफिकेशन आहे M.Pharm. जर हे आपण कोर्स कंप्लीट केले तर आपल्याला इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात वास्ट एक्सपोजर आहे. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स, प्रोडक्शन ह्या ठिकाणी आपल्याला जॉब भेटतो. त्या व्यतिरिक्त थोडं स्किल पर्सन असेल तर तो F&D मध्ये जातो, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंटमध्ये. रिसर्च सायंटिस्ट कंटिन्युअसली रिसर्च वर्क करत असतात, तर त्यांनासुद्धा त्यांच्या अंडर पर्सन्स लागत असतात. तर डिग्री झाल्यानंतर ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वर्कआउट करू शकतात. हे झालं फक्त इंडस्ट्रीचं वर्कआउट. परंतु गव्हर्नमेंटच्या सुद्धा मल्टिपल वॅकन्सीज आहेत. मग गव्हर्नमेंटमध्ये जात आलं तर तुम्हाला प्रत्येक गावोगावी आपल्याकडे PHC सेंटर आहेत की जिथे गव्हर्नमेंटचंच हॉस्पिटल आहे, तर गव्हर्नमेंटचं मेडिकल स्टोअर आहे. तर त्या मेडिकल स्टोअरमध्ये पण त्यांना वॅकन्सी असते. त्यासाठी गव्हर्नमेंटची एक्झामिनेशन असते, तर त्या मेडिकल स्टोअरचे ते अपॉइंट केले जातात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला डिफेन्समध्ये सेपरेट वॅकन्सीज आहेत. डिफेन्समध्ये जाऊन तुम्ही डिफेन्सला फार्मासिस्ट म्हणून पण तुम्ही तिथे वर्कआउट करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर की गव्हर्नमेंटच्या आयुष डिपार्टमेंट आहे, ICMR डिपार्टमेंट आहे, तर ह्या डिपार्टमेंटला सुद्धा या फार्मसीची गरज असते. त्यांना फक्त एक्झामिनेशन देऊन जावं लागतं. आता हे झालं मेडिसिनचं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामधलं. पण मेडिसिनचं गव्हर्नमेंटच्या ह्यातला मेन जॉब जो आहे तो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर. जसे आपल्याकडे काही बॅड थिंग्स स्टॉप करण्यासाठी पोलीस हा जो संकल्पना आहे, तशीच ह्या औषधांच्या बाबतीत सुद्धा मग त्याला ड्रग इन्स्पेक्टर नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये मुलं MPSCचे एक्झामिनेशन देऊन अन्न व औषध निर्माण या डिपार्टमेंटामध्ये ते ड्रग इन्स्पेक्टर म्हणून अपॉइंट होतात. त्या व्यतिरिक्त ते डाटा ॲनालिस्ट म्हणून पण वर्कआउट करू शकतात. त्या व्यतिरिक्त ते फूड इन्स्पेक्टर म्हणूनही वर्कआउट करू शकतात. म्हणजे गव्हर्नमेंटच्या त्यांना त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज MPSC एक्झामिनेशन दिल्यानंतर आहेतच. आणि या व्यतिरिक्त सर, जर कोणी विदेशात जाण्याचा प्रयत्न म्हणजे किंवा विचार असेल की त्या विदेशामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आज उपलब्ध आहे जर फार्मसी केलं एखाद्या विद्यार्थ्याने तर? हो, हा चांगला प्रश्न आहे. कारण आज कसं झालेलं आहे की इंडियन पर्सन जे आपण म्हणतो हे मोस्ट टॅलेंटेड पर्सन म्हणून ओळखले जातात. आणि या व्यक्तींना फॉरेनमध्ये US असो, UK असो, जर्मनी, जपान, रशिया फार्मसीला रिसर्चमध्ये चांगला वाव दिलेला आहे आणि मल्टिपल व्हॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत. बऱ्यापैकी त्या कंपन्या आपल्या देशामध्ये सुद्धा पाय रोवून बसलेल्या आहेत. त्यांच्या जे कामं आहेत ती ऑनलाईन पद्धतीने आपल्या भारतातून केली जातात. त्यातलंच एक जर का तुम्ही कॉमन नाव बघाल तर मेडिकल कोडिंग नावाचा एक प्रकार आहे, जे आपल्याकडे आपण नॉर्मली म्हणतो ना हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स ज्या पद्धतीने आपल्याकडे वर्कआउट केला जातो तसा US, UKमध्ये हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो कंपल्सरीमध्ये असतो. तर मग तो एवढा सॉल्व कसा करायचा, तर त्यासाठी त्यांनी एक सेपरेट कोर्स काढलेला आहे मेडिकल कोडिंग. आणि मग त्या मेडिकल कोडिंगला त्या पर्टिक्युलर व्यक्तींनी तिथल्या हॉस्पिटलच्या पेशंटचे डाटा सबमिट करून त्यांचा जो क्लेम आहे तो सेटल केला जातो. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही बघाल तर फार्मसिस्टला एक छोट्या त्यांच्या एक्झामिनेशन्स असतात. एक लँग्वेज बॅरियर आहे, तर थोड्याशा लँग्वेजचं पण कोर्सेस असतात. हे जर केले तर त्यांना ब्रॉड जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉरेनमध्ये आहेत. आणि त्याच्या पुढचं शिक्षण करून जर गेला तर ह्याच्याहीपेक्षा मोठ्या जास्त ऑपॉर्च्युनिटीज इथे आहेत. म्हणजे फार्मसीला आज भारतामध्येच नाही तर विदेशातही खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. हो.
सर, येणारा जो काळ आहे तो पूर्णपणे एआयचा आहे असं सगळीकडेच म्हटलं जातं बरोबर आहे. आणि सर्वच क्षेत्रामध्ये एआय आज कार्यरत होत आहे हम्म. आणि तो पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात होईल देखील. तर फार्मसी क्षेत्रामध्ये एआय मुळे काय बदल आज घडतील असं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवतंय असं? नाही, चांगला प्रश्न आहे तुमचा. आता येत्या काळामध्ये फार्मसीवरती नाही इम्पॅक्ट होणार, उलट फार्मसीसाठी ए आय हा वरदानच म्हणावं लागेल. कारण कसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एक असं सॉफ्टवेअर की जे बऱ्याच गोष्टींना वर्कआउटला कमी करणार आहेत, जे ताणतणाव जो आहे तो कमी करणार आहे. आणि याच संदर्भात जर बघाल तर आमचा जो सिलेबस आहे, हा सिलेबससुद्धा ह्या वर्षापासून म्हणा किंवा पुढच्या वर्षापासून हा बदलण्याच्या मार्गावर आहे, ज्याच्यामध्ये आमच्या सिलेबसमध्येच आम्ही कोडिंग, वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सॉफ्टवेअर्स हे इन्कल्केट केलेले आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही म्हणाल, जसं तुम्हाला मी हे बोललो की मेडिकल कोडिंग हा सुद्धा एक सॉफ्टवेअरचाच प्रकार आहे. त्या व्यतिरिक्त जाल तुम्ही तर तुम्हाला क्लिनिकल सास नावाचं एक आहे, क्लिनिकल स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, ज्याच्यामध्ये कोणती औषधे पेशंटनी घ्यावीत, कोणतं औषध कोणत्या औषधाबरोबर कॉम्बिनेशनमध्ये घ्यावं, याचा पूर्ण डाटा ॲनालिसिस ते करून देतं. म्हणजे हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्या व्यतिरिक्त फार्माकोव्हिजिलन्स आहे, ह्याचासुद्धा डाटा आपल्याला ए आयसारखाच आपल्याला यूज करावा लागतो. आणि त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण रिसर्च नावाकडे जाल तर रिसर्चमध्ये एवढ्या जर्नल्समध्ये, एवढ्या पब्लिकेशन्समध्ये डाटा शोधणं थोडं अवघड जातं. ए आय त्याला मदत करतो, सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने करतो. म्हणजे एवढंच आहे की ए आयच्या वापरामुळे फार्मसी क्षेत्र जे आत्ता थोडं स्लो म्हणाल तर ते ए आयमुळे ते अजून फास्ट होईल. आणि कंटिन्युअसली जर बघाल तर फार्मा क्षेत्रामध्ये अपडेट्स ह्या रेग्युलरली चालूच आहेत. सर, एआय जर यूज करायचं आहे किंवा एआयच्या बरोबरीने आज प्रत्येक माणसाला चालायचं आहे तर त्यालाही स्वतःमध्ये अपग्रेड करावं लागणारच आहे. बरोबर. इतर याच फॅक्टर्स आहे. त्याचबरोबरीने आज फार्मसी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन स्वतःमध्येही खूप सारे स्किल्स अपग्रेड करावे लागतील. हो. तर कोणत्या कोणत्या स्किलवरती फोकस आज फार्मसी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी करायला हवा असं तुम्हाला वाटतं? पहिला म्हणजे ना सर, आपण ग्लोबली आहोत आणि ग्लोबली इंग्लिश लँग्वेज ही फार इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशनसाठी. तर त्यांना इंग्लिशवरती पहिलं प्राधान्य घ्यावंच लागेल. दुसरं म्हणजे ए आय. ए आयचे मल्टिपल सॉफ्टवेअर्स असतात, डेव्हलपर पण असतात, ज्याच्यामध्ये त्यांना कोडिंग वगैरे शिकून ते स्वतः ते सॉफ्टवेअर पण डेव्हलप करू शकतात. आणि ऑपरेटर म्हणून पण त्यांना त्यांचा अभ्यास लागतोच. म्हणजे ए आयचं नॉलेज असणं त्यांना मॅन्डेटरीच आहे. त्या व्यतिरिक्त तो फार्मसीचा आहे, म्हणजे त्याला शरीर आणि त्याच्याशी असलेले आजार आहेत याच्याविषयी अभ्यास असणं गरजेचं आहे, ज्याला मी आमच्या भाषेत पॅथोफिजिओलॉजी असं म्हणतो. त्याचा अभ्यास हा बेसिक आहे. ज्याचा अभ्यास त्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये असेल तर तो पुढच्या कन्सेप्टमध्ये, म्हणजे मेडिसिन बनवण्याच्या कन्सेप्टमध्ये, ज्याला आम्ही फार्माकोलॉजी म्हणतो, या कन्सेप्टमध्ये तो एंट्री करतो. आणि मग त्या डिसीजवरती तो वेगवेगळ्या पद्धतीचे औषधे हे शोधतो. तर त्याला त्या बेसिक गोष्टींसुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त जर बघाल तर त्याला डाटा ॲनालिसिस करता आलं पाहिजे, त्याचं पण त्याला लागेलच नॉलेज. आणि लॉजिक हा थोडा मोठा कन्सेप्ट आहे, त्याला लॉजिक हे वाढवावं लागेल. कारण काय की लॉजिकल कंडिशन्स ह्या हेल्थ सेक्टरमध्ये थोड्याशा कॉम्प्लिकेटेड्स आहेत. म्हणजे कधी कोणाला कोणत्या डिसीजबरोबर काय असतं, मग त्याला कोणती मेडिसिन कशी वर्कआउट करू शकते. जसे कोविडमध्ये आपण बघितलं असेल की नंबर ऑफ टाईम्स तुमच्या मेडिसिन ह्या बदलल्या गेल्या. का बदलल्या गेल्या? कारण मग आधी ह्या, मग दुसऱ्या पद्धतीच्या, मग तिसऱ्या पद्धतीच्या, हे करावं लागतं. कारण मग त्याच्याशिवाय कारण 100% प्रत्येकाचं शरीर सेम नाही आहे, वेगवेगळं आहे. मग ह्या मुलांना ज्यावेळेस ते फार्मसीमध्ये येतील तर त्यांनी स्वतःचं हे जर स्किल वाढवलं तर खूप ड्रास्टिक चेंज होईल त्यांच्या लाईफमध्ये. स्वतःचं कुटुंबही सेफ राहील, स्वतःच्या एरियात राहतात तोही सेफ राहील, स्वतःच्या गावात राहतात तोही सेफ राहील. म्हणजे त्याला तुम्ही असं म्हणू शकता की ते काय म्हणतो आपण त्याला, जनसेवा, ह्याच्यामध्ये सुद्धा ते वर्कआउट छान आहेत. म्हणजे हे संपर्क, ह्या पद्धतीचं स्किल त्यांना स्वतःमध्ये आत्मसात करणंच आहे. म्हणजे पहिल्यासारखं जे आहे फक्त जे पुस्तकी ज्ञान घेणं आणि बाहेर पडणं हे आता कुठेतरी स्टॉप होईल. ते सर, 12वी झालेले विद्यार्थी आता फार्मसी ही ब्रँच चूज करणार आहेत.
हम्म, त्याचबरोबरीने त्यांच्या पालकांनाही तो डिसिजन घ्यायचा आहे. हम्म. तर त्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांना हा डिसिजन घेणं खूप सोपं जाईल? बरोबर आहे. एक सर्वसाधारण जर विचार केला तर प्रत्येक पालकाची हीच अपेक्षा असते की माझ्या पाल्याने चांगल्या पोझिशनला जावं, चांगला पैसा कमवावा, आयुष्य हॅपी करावं. तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की फार्मसी एक क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहेत. जोपर्यंत तो चालू असलेल्या गोष्टींवरती अपडेट होत राहील, अपग्रेड होत राहील, तोपर्यंत त्याच्या भविष्याची चिंता ही राहणारच नाही. त्याला भारतात जॉब करायचा असेल, त्याला भारताच्या बाहेर जॉब करायचा असेल, त्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा असेल, त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा असेल, त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहून एंटरप्रेन्योरशिप आपण ज्याला कन्सेप्ट म्हणतो, स्वतःचा बिझनेस रन करायचा असेल किंवा स्वतःला मेडिकल स्टोअर टाकून किंवा होलसेलचं फ्रँचायझीज वगैरे घेऊन काम करायचं असेल, या सगळ्या अपॉर्च्युनिटीज त्याला अवेलेबल असल्यामुळे त्याच्या करिअरविषयी चिंता करण्यासारखं असं काहीच नाही आहे. हा मल्टी टास्किंग कोर्स आहे. तर पालकांनी हाच विचार केला पाहिजे की त्यांचं पाल्य ह्या शिक्षणानंतर सेफ राहणार आहे आणि त्याला जॉबसुद्धा चांगल्याच ठिकाणी आणि चांगल्याच पैशाचे भेटणार आहेत. त्या व्यतिरिक्त जर त्यांना प्रश्न असतील तर डॉक्टर इथापी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संगमनेर आमच्या कॉलेजला तुम्ही या, भेट द्या. तिथे आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात किंवा नसेल जमत यायला तर स्क्रीनवरती जे काही खाली नंबर आहेत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असेल फार्मसीबद्दल, विद्यार्थ्यांनाही आणि पालकांनाही तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही ते सरांना विचारू शकता. आपण जो खाली स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुमच्या मनातील जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही बिनधास्त विचारू शकता, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देखील केलं जाईल. सर, आपण खूप मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. हो, थँक्यू.